नमस्कार सर्वांना। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी तुम्हाला स्वामींसाठी वस्त्र कसा बनवू शकतो, आपण घरगुती वस्त्र कसा तयार करू शकतो हे मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। बाहेरून तर आपण वस्त्र नेहमीच विकत आणत असतो, पण त्याचा कापड त्याचा एवढा चांगला नसतो आणि घरात बनवलेल्या वस्त्राचा एक वेगळाच आनंद असतो, समाधान असतो। आणि त्यासाठी मी हा नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी तयार करत आहे। मी कशा पद्धतीने वस्त्र बनवते। नेहमी मी घरातच शिवून वस्त्र बनवत असते, पण आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। तर हे वस्त्र बनवण्यासाठी मी हे कापड घेतलेलं आहे। आपलं नॉर्मल ब्लाउज पीस असतो त्याचा हा कापड आहे, ग्रीन कलरचा कापड आहे। आणि त्याच्याबरोबरच मी हा अस्तर घेतलेला आहे। तर ह्या कापडाची जी साईज आहे मी चौकोनीमध्ये कापून घेतलेली आहे आणि माझ्याकडे जी स्वामींची मूर्ती आहे तर त्या साईजनुसार मी कापून घेतलेली आहे। तुम्ही पण तुमच्याकडे जी मूर्ती आहे त्या हिशोबाने तुम्ही कापून घेऊ शकता। आणि नेहमीच वस्त्र बनवताना अस्तर वापरायचा, जेणेकरून वस्त्र जास्त वेळ टिकून राहतात आणि छान पण दिसतात, शिलाई मारायला पण सोपी जाते। त्याचबरोबर मी एक लास्ट टाइम व्हिडिओ बनवला होता की माझ्याकडे ब्लाऊजच्या लेसचं कलेक्शन आहे आणि त्या लेसच्या कलेक्शन मधूनच मी आज वस्त्रासाठी लेस वापरणार आहे। तर या दोन गोल्डन कलरच्या लेस वापरून मी वस्त्र बनवणार आहे। तर आता आपण वस्त्र बनवायला सुरुवात करूया। तर सर्वात पहिल्यांदा हा जो ग्रीन कलरचा ब्लाउज पीस आहे, हिरव्या रंगाचा जो ब्लाउज पीस आहे तो एका साइडने गोल्डन ग्रीन कलर मध्ये आणि इथे दुसऱ्या साइडला जास्त ग्रीन कलर आणि गोल्डन कलरच्या बुट्ट्या आहेत। तर मी ही बाजू वरच्या साइडला ठेवणार आहे आणि अस्त्र आहे तो आतल्या बाजूने म्हणजे खालच्या साइडने लावणार आहे। कपड्यावरती अस्त्र ठेवून त्याला चारी बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे। तर चारी बाजूने मी पहिल्यांदा शिलाई मारून घेते। कपड्याला आणि अस्तरला जो जॉईन केलाय त्याच्या चारी साइडने मी अशी फोल्ड करून, म्हणजे एकदा जसं मी 2 फोल्ड मारते आणि शिलाई मारून घेते चारी साइडने। चारी बाजूने आपण लेस लावून घेऊया। तर मी लेस लावून घेते।
तर सगळ्यात पहिल्यांदा जी ही मोठीवाली लेस आहे, अशा प्रकारे ही लेस आहे ती चारी बाजूनी मी लावून घेणार आहे। बघू शकता किती चारी बाजूने लेस लावल्याच्या नंतर किती सुंदर वाटतंय, खूप सुंदर वाटायला लागलं। आता मी ह्या दुसरी वाली जी लेस दाखवली होती, जी छोटी वाली लेस आहे, एकदम बारीक पाइपिंग टाइप मध्ये ही लेस आहे, ती आता मी आतल्या साइडने लावणार आहे। एक थोडी जागा सोडून मी चौकोन मध्येच परत चौकोन करणार आहे या लेसने। आतून लेस लावल्याच्या नंतर अजूनच खूप सुंदर दिसायला लागलाय हा वस्त्र, खूप छान वाटतोय। आणि एक बघू शकता फोल्ड मारल्याच्या नंतर पण खूप सुंदर वाटतंय, चारी बाजूनी छान लेस लागली आहे। आणि ही बाहेरच्या साइडने लावलेली लेस आहे ना, त्याच्यामुळे अजूनच खूप सुंदर असा लुक येतोय त्या वस्त्राला आणि खूप छान वाटतंय। तर असे जेव्हा आपण वस्त्र बाजारातून विकत आणतो तेव्हा त्याची फार जास्त किंमत असते आणि एवढ्या छान क्वालिटीचे आपल्याला मिळत पण नाही, एकदम पातळ कपडा असतो। आणि आपण आता ह्याला अस्तर वगैरे लावून, मागच्या साइडने पण तुम्ही बघू शकता अस्तर लावून किती सुंदर वाटतंय आणि आपण खूप जास्त छान वाटतील स्वामी याच्यामध्ये। आणि घरात आपण जे काही छोटे असे वस्त्र जे बनवून जेव्हा देवांना आपण घालतो तेव्हा त्याचं समाधान हा वेगळाच असतो, खूप छान वाटतं। आणि मी बऱ्याच वेळेला असे वस्त्र घरात बनवत असते देवांसाठी आणि तेच मी घालत असते त्यांना। जेव्हा पण एखादा नवीन काही सण वगैरे असेल किंवा अजून काही नवीन असं स्वामींची प्रकट दिन वगैरे म्हणा किंवा अजून गुरुपौर्णिमा असेल, त्यावेळेस मी असे नवनवीन वस्त्र त्यांना घरी बनवत असते। पण आतापर्यंत मी कधी हे व्हिडिओवरती शेअर नव्हते केले, तर आता मी हे व्हिडिओवरती शेअर करते। सिंपल आहे, एकदम साधं आहे, हे कोणीही बनवू शकतं, पण जे बनवल्याच्या नंतर जो समाधान आहे ना आणि स्वामींनी घातल्याच्या नंतर जे इतके छान दिसतात ना ते खूपच बघायला एकदम छान वाटतं, समाधान वाटतं। आणि उद्या मी पूजा केल्याच्या नंतर हे वस्त्र मी स्वामींना घालून तुमच्यासोबत पण शेअर करणार आहे की या वस्त्रांमध्ये स्वामी कसे दिसतात आणि तुम्हाला मी फायनल जो लुक आहे स्वामींचा तो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन। तर बघू शकता तुम्ही, मी जे वस्त्र बनवले ते वस्त्र मी स्वामींना घातलेत आणि स्वामींची पूजा सुद्धा छान केली आहे। तर वस्त्र घालून स्वामी तुम्हाला कसे दिसतात हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा। खूप सुंदर दिसतात आणि आपण स्वतःच्या हाताने जेव्हा एखादं वस्त्र देवांसाठी बनवतो आणि तेव्हा त्यांना जे घालतो तेव्हा तो जो आनंद समाधान असतो तो काही वेगळाच असतो, खूप सुंदर वाटतं आणि खूप छान दिसतात स्वामी। मी लास्ट टाइम जी ही व्हिडिओ बनवली होती वस्त्राची त्याच्यामध्ये स्वामींचे अलंकार म्हणजे मोत्याची माळ मी स्वामींसाठी बनवली होती, तर ती ही माळ पण मी स्वामींना घातली आहे।
ती पण खूप सुंदर दिसते या वस्त्रासोबत। आणि हा जो फेटा आहे तो फेटा मी अक्कलकोटवरून स्वामींसाठी आणला होता, तर खूप सुंदर दिसतो आणि खूप सुंदर पूजासुद्धा झालेली आहे माझी, तर बघू शकता तुम्ही। तर तुम्हाला हे वस्त्र कसे वाटले हे तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा, आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।